कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली, तर इराण-इस्रायल युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यू झालाय। EPFOने सलग तिसऱ्या वर्षी व्याजदर कायम ठेवलाय, तर मुंबई महापालिकेने मालमत्ता कराबाबत मोठा निर्णय घेतलाय। धारावीतील स्लम टुरिझममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहेत। याशिवाय घटस्फोटानंतर थलापती विजयच्या पत्नीला किती पोटगी मिळेल याची चर्चाही चांगलीच रंगली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 3 मार्च वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे पंतप्रधान मोदींसंदर्भातली। पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे। या भागात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामधील संघर्ष तीव्र होत असून तणाव वाढतोय। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ते म्हणाले, पश्चिम आशियातील परिस्थिती भारतासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे। आम्ही सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहोत। संवादाने तणाव कमी करता येऊ शकतो अशी आमची भूमिका आहे। सोमवारी मध्यरात्रीनंतर पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। यावेळी त्यांनी एकूणच परिस्थितीचा आढावा घेतलाय, तसंच तातडीने शस्त्रसंधीची गरज असल्याचं बोलून दाखवलंय। याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशीही संवाद साधलाय। यावेळी संयुक्त अरब अमिरातीवरील हल्ल्याचा निषेध करत तेथे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला। या कठीण काळात भारत त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे असं त्यांनी सांगितलं। महत्त्वाचं म्हणजे UAE मध्ये अडकलेल्या भारतीयांची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभारही मानले। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ओमानमधील भारतीय नागरिकाच्या मृत्यूबाबतची। इराण-इस्रायल यांच्या युद्धात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झालाय। ओमानच्या आखातात ड्रोन हल्ल्यादरम्यान ही घटना घडली आहे। ओमान सरकारने दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजधानी मस्कतच्या किनाऱ्याजवळ झालाय। यावेळी MKD व्योम या जहाजाला लक्ष्य करण्यात आलंय। यात एका नाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तो भारतीय असल्याचं ओमान सरकारने सांगितलंय। सध्या इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत। इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून या भागात हल्ले होत आहेत। सोमवारी इराणने ओमानमधील एका जहाजाला लक्ष्य केलं, त्यातच या भारतीय नागरिकाचा मृत्यू झालाय। यापूर्वी रविवारी सुद्धा ओमानजवळील एका जहाजाला लक्ष्य करण्यात आलं। या जहाजावर 15 भारतीय नागरिक होते। यावेळी 4 जण जखमी झाल्याचं ओमानच्या मॅरिटाईम सिक्युरिटी सेंटरने सांगितलंय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे EPFOच्या व्याजदरासंदर्भातली। सोमवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची म्हणजेच EPFOची बैठक पार पडली आहे। या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय। आर्थिक वर्ष 2025-2026 साठी EPF वरील व्याजदर 8.25% कायम ठेवण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली आहे। सलग 2 वर्षांपासून हा व्याजदर 8.25% इतका आहे। आता सलग तिसऱ्या वर्षीही EPFचा व्याजदर 8.25 राहणार आहे। सध्या देशभरातील 7,80,00,000 अधिक कर्मचारी EPF योजनेत सहभागी आहेत। EPFच्या गुंतवणुकीवरील परतावा हा प्रामुख्याने सरकारी रोखे आणि शेअर बाजारातील उत्पन्नावर अवलंबून आहे। अशातच बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता असल्याने हा व्याजदर कायम ठेवण्यात आलाय। हा व्याजदर कायम ठेवताना EPFOला अंदाजे 650 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो। मात्र हा तोटा मागील वर्षाच्या 5,300 कोटी रुपयांच्या अधिशेषातून भरून काढला जाणार आहे।
पॉडकास्टची चौथी बातमी मुंबईकरांसाठी आहे. मुंबई महापालिकेने मालमत्ता कराबाबत मोठा निर्णय घेतलाय. आता मालमत्ता कराच्या सवलतीची मर्यादा वाढवणार असल्याचं मुंबई मनपाकडून सांगण्यात आलंय. त्यानुसार आता मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून 700 चौरस फुटांपर्यंत करण्यात आली आहे. मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना 500 चौरस फुटापर्यंतच्या घरासाठी कुठलाही कर द्यावा लागत नाहीये, पण ही मर्यादा आता 700 स्क्वेअर फुटापर्यंत वाढवण्यात आली आहे. या नवीन मालमत्ता कर सवलतीमुळे पालिकेला सुमारे 700 कोटी रुपयांचा महसुलाचा तोटा सहन करावा लागणार आहे. पण मध्यमवर्गीय कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना 500 चौरस फुटांच्या सदनिकांचे मालमत्ता कर भरणे हे देखील परवडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे धारावीतील स्लम टुरिझम संदर्भातली. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाणाऱ्या धारावीची गरिबी पाहण्यासाठी परदेशातील लोक आकर्षित होत आहेत. विशेष म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल कंपन्यांकडून याचा फायदा घेतला जातोय. धारावीचा पुनर्विकास होण्यापूर्वी येथील रहिवाशांचं जीवन पाहण्याचं आवाहन या कंपन्यांकडून केलं जात आहे. यासाठी पर्यटकांकडून मोठी रक्कम देखील आकारली जाते. दिवसा धारावीला पाहण्यासाठी तसंच घरात मुक्कामासाठी पैसेही आकारले जात आहेत. धारावी ही जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. इथे 2 तासांच्या भेटीसाठी 1500 ते 7000 रुपयांपर्यंत पैसे आकारले जात असल्याचं समोर आलंय. शिवाय दिवस आणि रात्रीच्या मुक्कामाचे तसेच जेवणाचे दर वेगवेगळे आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दोघेही पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहेत. BCCIने सोमवारी अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलंय. त्यानुसार IPL नंतर भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध 3 वनडे आणि 1 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. BCCIने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार पहिला एकदिवसीय सामना 14 जून रोजी धरमशाला येथे, दुसरा एकदिवसीय सामना 17 जून रोजी लखनौ येथे, तर तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 20 जून रोजी चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 सुरू होणार असल्याचं BCCI कडून सांगण्यात आलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजयच्या घटस्फोटासंदर्भातली. दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय आणि त्याची पत्नी संगीता यांचा घटस्फोट होण्याची शक्यता आहे. 27 वर्षांच्या संसारानंतर त्याच्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे. विजयच्या पत्नीने तामिळनाडूच्या चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात याचिकाही दाखल केली आहे. संगीताने विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. तिने कोर्टाकडे विजयची कमाई आणि सामाजिक स्थिती पाहून योग्य पोटगी देण्याची विनंती केली आहे. सध्या विजय आणि संगीताच्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगतायत. विजयला त्याच्या संपत्तीचा 50% भाग पत्नीला द्यावा लागेल का, अशी चर्चा होताना दिसतेय. पण भारतीय कायद्यानुसार पत्नीला 50% संपत्तीचा हिस्सा देणं बंधनकारक नाही. 50% संपत्ती विभाजन हे पाश्चिमात्य देशात केलं जातं, परंतु भारतात वेगळे नियम आहेत. अशा वेळी थलापती विजयच्या पत्नीला किती पोटगी मिळणार याची चांगलीच चर्चा सुरू आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय शुभम बानुबा कोडे.